मुंबईतल्या जलवाहतुकीच्या कामाला येत्या 6 महिन्यात सुरुवात होईल अशी माहिती परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विखे पाटलांनी ही माहिती दिली आहे। जलवाहतुकीबाबत मलेशियन कंपनीकडून निविदा प्राप्त झाली आहे, तसंच 3 ते 4 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे। त्यानंतर या वाहतुकीच्या कामाला MSRDCकडून सुरुवात करण्यात येईल असं विखे पाटील यांनी सांगितलंय। तसंच राज्यातल्या मंदिरांची 30% असलेली खर्चाची मर्यादा आता 50% करण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले। आज सभागृहातील सगळ्या सदस्यांनी मुंबईच्या वाहतुकीवर असणारा एक चांगला उपाय म्हणून सामान्य माणसाला परवडेल अशा दरामध्ये ही वाहतूक सुरू झाली पाहिजे आणि मंत्र्यांनी आश्वासन दिलंय की हे टेंडर आता आम्ही टेक्निकल बिड ओपन केलंय, ते ओके झालंय। मंत्री महोदय विखे पाटील यांनी सांगितलं की येणाऱ्या 8 दिवसांमध्ये अशा प्रकारची एक बैठक घेऊन ॲडव्होकेट जनरलचं ओपिनियन घेऊन या खर्चामध्ये 30%च्या ऐवजी 50% वाढ करण्यात येईल आणि गरजू रुग्णांना दिलासा दिला जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं। उल्हासनगरच्या